काही प्राणी संघटनांकडून बैलगाडा शर्यतीवर बंदी होती आणि तेव्हा खऱ्या अर्थानं आपल्या ग्रामीण भागातलं अर्थकारण पूर्णपणे ठप्प झालं होतं। म्हणजे आपल्या ग्रामीण भागातली जो बैलगाडा पळवला जायचा, ज्या शर्यती केल्या जायचा, फार मोठं अर्थकारण त्याच्यावर चालतं, त्या सगळ्या गोष्टी आपण बंद होताना पाहिल्या। अनेकदा या कोर्टाचे, या सरकारचे उंबरठे झिजवायला लागले आणि ते झिजवणारा सगळ्यात महत्त्वाचा माणूस किंवा त्या झिजवण्यासाठी याही माणसाने अनेक वेळा मेहनत घेतली, असे आपले पंढरी शेठ फडके। थोडंसं आपण सविस्तर माणसाविषयी बोलू। म्हणजे तुम्ही अनेकदा त्यांना शर्यतीमध्ये गाडीच्या टपावर बसलेले पाहिले असेल, गळ्यामध्ये सोनं घातलेलं पाहिले असेल, पांढरे शुभ्र कपडे, डोक्याला आपल्या टिळा लावलेला पंढरी शेठ फडकेंना आपण अनेकांनी अड्ड्यावरती पाहिलं असेल। म्हणजे हा माणूस शर्यती प्रेमी आहे आणि तो शर्यतीसाठी वेडा आहे हे सांगण्याची काही गरज नव्हती, असं या व्यक्तीचं व्यक्तिमत्व होतं। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पंढरी शेठ फडके यांना मला तरी असं वाटतं की बैलगाड्यांविषयी, शर्यतींविषयी प्रचंड प्रेम होतं। हे त्यांच्या वेळोवेळी प्रत्येक गोष्टींमधून आपल्याला दिसून आलं। मध्ये अनेकदा पंढरी शेठ फडके आणि राहुलबाई यांच्यामध्ये फार मोठी भांडणं झाली, गोळीबार झाला, आपण सगळ्या गोष्टी पाहिल्या। तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न असेल, पण जेव्हा ही बैलगाडा क्षेत्राचं नाव येईल तेव्हा पंढरी शेठ फडकेंचं नाव घेताना आपल्याला नक्की दिसेल। पण हा माणूस बैलगाडा क्षेत्रासाठी किंवा बैलगाड्यांसाठी इतका मला असं वाटतं की अग्रणी का असायचे, कारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बैलगाडा आणि बैलगाडी शर्यत याविषयी या माणसाचं असलेलं प्रेम किंवा त्यांच्या वडिलोपार्जित आलेल्या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं फार महत्त्वाच्या होत्या। आणि आजच्या काळामध्ये जिथं लोक शेतीसाठी बैल पाळत नाहीयेत, जिथं लोकांना बैल ही गोष्टच नको, आज ते लोकांकडे मला असं वाटतं बैल आहेत शेतकऱ्यांकडे, आज सगळ्या अवजारांनी, ट्रॅक्टरनी या सगळ्या जागा घेतल्यात। पण अशा वेळेला शर्यतीच्या माध्यमातून आजही या महाराष्ट्रातली खिल्लार जात जिवंत आहे, ती फक्त आणि फक्त या शर्यत प्रेमींमुळे। आणि या शर्यतीवरती जे प्राणी मित्र या सगळ्या गोष्टी करतायत त्यांना म्हणतात इतरही देखील गोष्टी पहा, पण या सगळ्या लढ्यासाठी पंढरी शेठ फडके नेहमी लढत राहिले आणि त्यांचं खरोखर मोलाचं योगदान होतं। म्हणून मी माझ्या कॅप्शनला सांगितलं ना की पंढरी शेठ फडके जिवंत, आजही जिवंतच आणि इथून पुढेही जिवंतच राहतील। सगळ्या बैलगाडी प्रेमी आहेत त्यांच्या मनामध्ये, प्रत्येक जे त्यांना फॉलो करायचे, जे त्यांचे सगळ्या गोष्टी बघायचे किंवा त्यांना आदराने मानायचे, त्यांच्या जवळ पंढरी शेठ फडके नेहमी जिवंतच राहतील, त्यांच्या मनामध्ये नेहमी जिवंतच राहतील। आणि खरोखर बैलगाडी क्षेत्राला एक मोठं नुकसान झालं। इतका मोठा माणूस, इतका मातब्बर माणूस, ज्यानं खरोखर बैलगाडा क्षेत्राला एक ग्लॅमर मिळवून दिला। म्हणजे तुम्ही बघा ना, 3-4 वर्षापूर्वी कोणाला माहिती होतं बैलगाडा क्षेत्र, किती जण शर्यती पाहायचो, पण आज सोशल मीडियाच्या माध्यमातून हा माणूस इतका चर्चित राहिला आणि सगळ्यांना बैलगाडा विषयी प्रेम निर्माण करून त्याला ग्लॅमर देऊन एक मोठ्या प्रकारचं या सगळ्या गोष्टी एका मोठ्या पडद्यावर घेऊन येणं देखील फार मोठी गोष्ट होती। आणि खरोखर आज या सगळ्या गोष्टीचा ऱ्हास होताना आपल्याला दिसतोय, कारण पंढरीनाथ फडके, पंढरी शेठ फडके आज आपल्याला सोडून जातात। या मोठ्या एका माणसाला माझ्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली। आणि बैलगाडा क्षेत्रामध्ये त्यांची उणीव नक्की भासत राहिली, एवढं मात्र नक्की।